जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी औद्योगिक प्रगतीसह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दिशेने येथील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती प्रकल्पास आहे प्रशासनाने 609 कोटी 58 लाखाचा निधी मंजूर झाला असून यातून जीएसटी भाव वाढ व पीएमसी खर्च वगळून रुपये 395 कोटींचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड कंपनीला दिला गेला। खास धैर्यशील माने यांनी या घडामोडीची माहिती दिली आहे। यावेळी MIDCचे कार्यकारी अभियंता येर्राप्पा नाईक, उपअभियंता अमित भुर्ले, इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पीयूष राघव, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक सिंग उपस्थित होते। जुलै 2022 रोजी खासदार धैर्यशील माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील समस्या मांडल्या होत्या। तर नोव्हेंबर 2022 ला मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सचिवांच्या बैठकीमध्ये खासदार माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त व्हावी म्हणून इचलकरंजी, हातकणंगले व यड्राव गावच्या औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सांडपाणी पंचगंगा नदी पात्रात मिसळतं असे रसायनयुक्त पाणी रोखण्यासाठी निधी मागितला होता। त्याला ताबडतोब मान्यता दिली व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाहेरील पंचगंगा नदीत होणाऱ्या प्रदूषणाच्या बाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अहवाल देण्यास सांगितलं होतं। त्यानुसार महामंडळाच्या DPRला मंजुरी दिली गेली। सप्टेंबर 2024 रोजी 609 कोटी 58 लाख रुपयांचा शासन निर्णय घोषित झाला। या GST भाव वाढ व PMC खर्च वगळून रुपये 395 कोटींची निविदा मंजूर झाली। ही कामं इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड AIPL या भारतीय नामांकित कंपनीला देण्यात आली आहे। प्रकल्पास निधीचे झालेले वाटप याप्रमाणे आहे। वस्त्रोद्योग विभाग 25%, उद्योग विभाग 50%, पर्यावरण विभाग 25% अशी विभागणी। प्रकल्पांतर्गत इचलकरंजी, हातकणंगले व यड्राव औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे ZLD झिरो लिक्विड डिस्चार्जसह उन्नतीकरण क्षमता वाढविणं तसेच सुमारे 81 किलोमीटरच्या सांडपाणी वाहिनी व पुनर्वापर पाईपलाईन आणि इतर आवश्यक सुधारणा केली जाणार आहे। इन्व्हायरो या कंपनीने यापूर्वी उत्तर प्रदेशातील रामगंगा नदी, काशी, मथुरा सारखे नमामि गंगे अंतर्गत प्रकल्प व राजस्थानमधील STP अपग्रेडेशन अशी कामं यशस्वीपणे पूर्ण केली आहेत। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांचं सहकार्य लाभल्याची माहिती खासदार माने यांनी दिली आहे। ते म्हणाले, ही कामं 2 वर्षात पूर्ण करून ZLD प्रकल्प असल्याने या तीनही औद्योगिक वसाहतीमधील एक थेंबही प्रदूषित पाणी पंचगंगेत जाणार नाही, तर औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन याचे संतुलन साधेल व लोकांचं स्वप्न साकार होईल असं खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट केलं। पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीच्या पहिल्या टप्प्याचा कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर लिमिटेड कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना देताना धैर्यशील माने, MIDCचे कार्यकारी अभियंता येर्राप्पा नाईक, उपअभियंता अमित भुर्ले, इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पीयूष राघव, असिस्टंट मॅनेजर अभिषेक सिंग, सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।